रामकृष्ण हरी. भगवान श्रीकृष्ण कथा पुढचा भाग. एकदा नारद मुनी भगवान श्रीकृष्णांना भेटायला भूतलावर येतात मृत्यूलोकामध्ये बरं का. आणि वाटेत नदीमध्ये स्नान करतात. ते नेहमीची अन्निकं उरकायची असतात म्हणून. तेव्हा ते एक माशाची जोडी क्रीडा करताना बघतात आणि त्यांच्या मनात असं उपजतं काय की आता आपण लग्न केलं पाहिजे. एवढी वर्ष आपण एकट्याने सगळं त्रैलोक्य संचार करण्यात व्यतीत केला कालावधी, पण आता आपल्याला लग्न करून कुठेतरी स्थिर झालं पाहिजे असं त्यांच्या मनात विचार येतो. मग नारद मुनी काय करतात, अन्निका आवरून तिथनं जातात द्वारकेमध्ये आणि भगवान श्रीकृष्णांना भेटतात, दंडवत घालतात. भगवान श्रीकृष्ण प्रेमाने त्यांना छातीशी धरतात, त्यांची पूजा करतात बरं का. आणि त्यांना विचारतात, नारद मुनी आज कसं काय येणं केलं, बरं वाटलं, आपण आलात की आम्हाला बरं वाटतं, सांगा. म्हणजे तेव्हा तुम्हाला 16,108 बायका आहेत ना. हो. त्यामुळे मी एकटा सडाफटिंग रे, मला बायको काही नाही, बायको मुलं काही नाही. काय आता तुझ्या 16,108 बायका आहेत, एवढ्या बायका तुला काय करायच्या, तुझी एक बायको तू मला दे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, असं म्हणता बरं, फक्त एक करा म्हणे, ज्या बायकोच्या जवळ मी नसीन ती बायको तुम्ही घेऊन जा. मग खुश होतात. आता आपल्याला नारद मुनी इतके खुश होतात की आता ते रुक्मिणीच्या महालात बसलेले असतात. बरं म्हणतात, आता आधी सत्यभामाच बघू. सत्यभामेच्या महालात जातात. तिथे भगवान श्रीकृष्ण तिथेही असतात. यांना वाटतं अरे मध्ये कुठेतरी एक गुप्तद्वार ठेवलेलं दिसतंय, तिकडनं तेवढ्यात आलेलं दिसतंय काय. तिथेही भगवान श्रीकृष्ण इथे आपल्या रुक्मिणीच्या महालात असताना सुद्धा तिथे अक्रूर आणि उद्धव ज्यांच्यावर चौऱ्या ढळत असतात. ती आता सत्यभामेच्या महालात येते, तिथे अक्रूर आणि उद्धव चौऱ्या ढळत असतात मागे. हां, इकडे त्यांचे गप्पा गोष्टी चालू असतात. इकडे सत्यभामेकडे येतात तर तिथे ते अथर्वशीर्ष कसं म्हणायचं हे शिकवत असतात बरं का. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुमांसस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायु. साक्षात भगवान श्रीकृष्ण म्हणणार म्हणजे बघा, नारद मुनींची तंद्रीत लागते. अरे हो, आपल्याला लग्न करायचं आहे, मी इथे काय लक्ष्मणेच्या महालात जाऊ. तिथे येतात भगवान श्रीकृष्ण. तिथे एका माणसाबरोबर तत्वनिर्णय करण्यात मग्न असतात. हे आल्याबरोबर भगवान श्रीकृष्ण प्रेमाने त्यांची पूजा करतात. या नारद मुनी, अरे या बरं वाटलं आपण आलात, काय आज काय प्रयोजन काय काढलं. अरे इच्छा म्हणतात. तिथनं मित्रविंध्याच्या महालात जातात. मित्रविंध्याच्या महालात भगवान श्रीकृष्ण एक माणूस न्यायावरती भगवान श्रीकृष्णांची हुज्जत घालत बसलेला असतो आणि भगवान श्रीकृष्ण त्याला त्याचं कुठे चुकतंय ते समजावून देत असतात बरं का. साहीशास्त्र त्यातलं न्याय वैशेषिक काय म्हणे हा फारच आहे. पुढच्या 16,108 प्रत्येक स्त्रीच्या बरोबर भगवान श्रीकृष्ण असतात. कुठे उदास अवस्थेत बसलेले असतात, कुठे ते योग सामर्थ्याचं म्हणजे आपल्या मुलांना योगाचं शिक्षण देत असतात, कुठे काही ठिकाणी आपल्या सुनांना गोष्टी सांगत असतात, काही ठिकाणी आपल्या मुलींची लग्न करून पाठवणी करत असतात, काही ठिकाणी मुलांची लग्न करून सुना घेऊन येत असतात. 16,108 बायका भगवान श्रीकृष्ण सगळीकडे त्यांच्यासह उपस्थित असतात. अरे इच्छा म्हणतात, फारच माईक आहे बरं का. आपल्या सर्वांच्या माहितीसाठी मी अजून एक सांगू इच्छितो. आपल्याला 2 रूपं कशी धारण करता येतात, मनं कशी निर्माण करता येतात, हे सगळं पतंजली सूक्तांमध्ये सांगितलेलं आहे. आणि हे सगळं पतंजली सूक्तांचं यथायुक्त आचरण करून जे आपल्याला मिळवायचं आहे काय, ते भगवान श्रीकृष्ण साक्षात आहे. त्याच्यामुळे ह्या सर्वच्या सर्व त्यांना कला अवगत होत्या. असं आता आपण रासक्रीडेच्या वेळी पाहिलं, जेवढ्या गोपिका होत्या त्या सगळ्यांच्या बरोबर एक भगवान श्रीकृष्ण नृत्य करत होते. तेव्हा झालं आणि नारद मुनींच्या लक्षात येतं. नारद मुनी त्यांना हात जोडतात, महाराज आपण लीलावतारधारी रामकृष्णारी, आणि तिकडनं निघतात. पण त्यांच्या मनामध्ये संसार इच्छा उपजलेली असते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, चला मी येतो तुमच्यावर. म्हणजे माझी सायन संध्येची वेळ झाली. मग ठीक आहे की म्हणे, मी येतो. झालं. भगवान श्रीकृष्ण नारद मुनी म्हणतात, ही माझी जरा वीणा धरा. वीणा देतात.
टाळ कोण धरणार? तुमचंच नाव नारायण नारायण, मी टाळ पण वाजवतो ना, धरा द्या ना, मी कुठे नाही म्हणतोय त्या. नारद मुनी दोन्ही त्यांच्याकडे देतात आणि नारद मुनी स्नान करण्यासाठी उतरतात. बुडी मारून बाहेर येतात. ते नारद मुनींची नारदी झालेली असते, स्त्री देह प्राप्त झालेला असतो नारद मुनींना. भगवान श्रीकृष्ण तिथं अदृश्य होतात. थोड्या वेळात तिथे काय होतं, ते स्वतःकडे बघतच असतात. अरे म्हणजे त्यांच्या काही लक्षात येत नाही आपण स्त्री आहेत, आपण स्त्री आहोत एवढंच त्यांना आठवतं. आता लक्षात असतं, कारण त्यांना बाकी आपलं आपण नारद मुनी आहोत आणि भूतकाळ काही आठवत नाही. तेवढ्यात तिथे एक लग्नाला आतुर झालेला राजा येतो बरं का. त्याचं नाव असतं दैन्यभाज. दैन्यभाज हा दैन्यभाज राजा नारद मुनींशी तात्काळ विवाह करतो. आणि नारद मुनींना 60 पुत्र होतात, 60 बरं का. आणि ते 60 पुत्र असतात संवत्सर. म्हणजे आपण जी वर्ष म्हणतो, पंचांग जे बघत असतील त्याच्यामध्ये जी वर्षांत दिलेलं असतं, अमुक नाम संवत्सरे, तर त्या संवत्सरांची 60 नावं आहेत. ती सगळी 60 संवत्सर हे नारद मुनींचे पुत्र आहेत. अशा प्रकारे नारदीला 60 पुत्र होतात. नंतर एकदा युद्ध होतं, ज्याच्यामध्ये दैन्यभाज मारला जातो. आता ह्या सगळ्या पुत्रांचं कसं करायचं हे ते या भिवंचने नारद मुनी तिथे येतात आणि स्नानासाठी बुडी मारतात. बुडी मारून वरती येतात. त्या नारदीचा परत नारद मुनी झालेले असतात. मग अशी बुडी मारली ती नारदी होती, 60 मुलं झालेली दैन्यभाजापासून संवत्सर. आणि बाहेर आल्यानंतर बघतात तर ते नारद म्हणजे त्याला भगवान श्रीकृष्ण म्हणतात किती वेळ लावला तो काय बाबा हात दुखायला लागला म्हणे माझे. हे तुमची ब्रह्मवीणा हे घ्या. ब्रह्मवीणा टाळ घेतात आणि मग परत त्यांना काय झालं त्याची आठवण करून देतात भगवान श्रीकृष्ण. आणि त्यांना एकदम आठवतं, अरे आपल्याला लग्न करायचं होतं, ते आपण ते नारदी झालो, मग त्या दैन्यभाजाशी लग्न केलं, मग 60 मुलं झाली. नारद मुनींना हसायला येतं. आणि त्याचबरोबर ते भगवान श्रीकृष्णांना दंडवत घालतात. पश्चाताप झालेला असतो त्यांना. ताबडतोब जाऊन तपश्चर्या करतात, घनघोर तपश्चर्या करतात, एकदम शुद्ध होतात. काय ज्या घनघोर तपश्चर्या केल्यानंतर प्राप्त होणारं फळ म्हणजे काय असतं, ज्ञान असतं. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम विद्यते तत्स्वयं संसिद्ध कालेन आत्मनिविन्दति श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परा संयतेंद्रिया ज्ञानम लब्ध्वा पराम शांतिम अचिरेणाधिगच्छति. ज्ञान मिळाल्यानंतर जो त्या माणसाला परा म्हणजे अत्युच्च प्रकारची शांती प्राप्त होते. आणि नारद मुनी परत शांत होतात. वैराग्य पूर्ण उपजतं त्यांच्या ठाई आधी असतं तसंच. आणि ते परत नारायण 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 म्हणत त्रैलोक्यात संचार करायला लागतात. आता इकडे भगवान श्रीकृष्णांची मुलं आपण प्रद्युम्न, मग त्याचा मुलगा अनिरुद्ध, जांबवंतीचा मुलगा साम यांची ऐकली नावं. मग त्याच्यामध्ये त्या प्रद्युम्नानी रतीशीच विवाह केला बरं का. त्याच्यानंतर अनिरुद्धाने उषेशी विवाह केला हे आपण ऐकलं. आता त्यांचे आणखीनही विवाह झाले होते. आता आपण तेही श्रवण करू. आज योग आहे तो. काय असतं आपण ऐकलं मागे काय की जेव्हा भगवान श्रीकृष्णाने या रुक्मीचा पराभव केला. रुक्मी म्हणजे रुक्मिणीचा भाऊ बरं का. भीमक राजा असतो ज्याचा ज्येष्ठ पुत्र. आणि त्याचा पराभव केला म्हटल्यानंतर तो आपल्या कौंडिण्यपूर नगरीमध्ये परत जात नाही. तो वेगळी नगरी वसवतो आणि त्या नगरीचं नाव असतं भोजकट. काय भोजकट बरं का. आणि तिथे तो त्याचा पुढे विवाह होतो. त्याला मुलगी होते, सुंदर असते मुलगी. आणि तिचं नाव असतं लावण्यवल्ली. ही लावण्यवल्ली उपवर झाली म्हटल्यानंतर तो म्हणतो की आपण ही बरं का रुक्मिणीच्या मुलालाच देऊया. म्हणजे कोणाला, प्रद्युम्नाला. मदनाने तो परत प्रद्युम्न आणि मदन एकच नाही का. मग तो आदराने त्याप्रमाणे ह्या सगळ्यांना मूळ पाठवतो, आमंत्रण पाठवतो. आपण कृपा करून सर्वजण इथे या आणि माझ्या मुलीचा सून म्हणून स्वीकार करा. मी प्रद्युम्नाशी माझ्या मुलीचं लग्न करून देऊ इच्छितो लावण्यवल्लीचं. म्हणजे सगळी मंडळी इकडे येतात. रुक्मिणी अत्यंत आनंदित होते, भावाकडे येते. मग यथासांग त्यांचा विवाह पार पडतो. आणि ते लावण्यवल्लीला रुक्मिणी भाची असते तिला सून करून घेऊन परत द्वारकेत येतात सगळेजण. 56 कोटी 56 प्रकारची यादव कुळं जी असतात ती सगळी आलेली असतात तिथे. बरीच परत काही वर्ष जातात. आणि त्याच्यानंतर हा रुक्मिणीचा जो मुलगा असतो त्याचं नाव काय असतं, रुक्मध्वज. ह्या रुक्मध्वजाची मुलगी असते, अतिशय सुंदर छान आहे. पूर्वी या राजकन्या दिसायला छानच असायच्या. तर आणि मग तो ठरवतो की आपल्या मुलीचं लग्न आपण अनिरुद्धाशी करून देऊ, प्रद्युम्नाच्या मुलाशी बरं का.
मग तो त्याप्रमाणे पुन्हा आमंत्रण पाठवतो, त्यांना अवतान पाठवतो, कृपा करून सगळेजण या, माझ्या मुलीचं लग्न मी अनिरुद्धाशी करू इच्छितो. मग ते इकडे येतात. अनिरुद्ध, त्याची पत्नी उषा येते, देवकी येते. देवकी म्हणजे भगवान श्रीकृष्णांची आई. त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्णांच्या पत्नी रुक्मिणी येते. काय आता भाची आपल्याकडे आली, काय आता नाथसुद्धा येणार आपल्या नातवाकडे. तिला आनंद झालेला असतो. प्रद्युम्न तिचा मुलगा आणि अनिरुद्ध तिचा नातू. मग अनिरुद्ध आणि तो रुक्मध्वज जो असतो, त्याच्या मुलीचं नाव असतं पद्माक्षी. त्या पद्माक्षी आणि अनिरुद्ध यांचा विवाह संपन्न होतो. आणि तो विवाह संपन्न होत असताना काय होतं, तिकडे सगळ्या विवाह वगैरे सगळा लागतो. आणि त्याच्यानंतर रुक्मी असतो, तो बलराम दादांना बोलवतो, या जरा द्यूत खेळता काय. द्यूतामुळे काय अनर्थ होतो हे आपण महाभारतामध्ये ऐकलेलं आहे, श्रवण केलेलं आहे. आपल्याकडे आपण आधी जेव्हा नामोल्लेख झालेला होता द्यूताचा, त्याच्यामुळे फार अनर्थ होतात. एक लक्षात ठेवायचं, आपण द्यूतामध्ये साक्षात मदासुराचा एक चतुर्थांश हिस्सा असतो, ज्याच्यामुळे द्यूत खेळायचा नाही, अनर्थाचं मूळ आहे ते. तेव्हा त्याच्यामुळे मग काय होतं, झालं त्या दोघे जण द्यूत खेळायला बसतात. बलराम दादा कशाला नाही म्हणताय, तो बसले. पहिल्यांदा 1000चं दान. तेव्हा 1000 जे काही असतील त्यांचं परिमाण, 1000चं दान. 1000 चला, दोघांचं हे झालं, फासे फेकतात. पहिला डाव रुक्मी जिंकतो. आता म्हणे दुसरा डाव, आता किती, 1,00,000 लावू म्हणे. बरं का, बलराम दादांना काही प्रश्नच नसतो, किती पाहिजे तेवढे 1,00,000 ते परिमाणं लावतात. आणि तो डाव जिंकतात बलराम दादा. तो डाव बलराम दादा जिंकतात म्हटल्यानंतर रुक्मी काय सांगतो, हा डाव म्हणे मीच जिंकला होता. बलराम दादा म्हणतो, काय खोटं बोलतोस रे रुक्मी, अरे हा डाव मी जिंकला होता. या बरोबर तिथे सगळे राजे लोक बरोबर आलेले असतात, उपस्थित असतात तिथे. काय दान पडतंय ते बघायला भाषांचं. विचार म्हणे या राजांना, ते राजेसुद्धा सगळे खोटं बोलतात. हो नाही नाही, रुक्मिणी डाव जिंकलाय, बलरामा तुम्ही खोटं बोलताय. तो बलराम म्हणतो, अरे तुम्ही, मी डाव जिंकलेला आहे. आणि तेवढ्यात आकाशवाणी होते, आत्ताचा झालेला डाव बलरामाने जिंकलेला आहे म्हटल्या बरोबर आता सगळ्यांची तोंडच बंद होतात. पण तो रुक्मी अविचारी असतो आणि अजूनसुद्धा त्यांचा यादवांच्यावरती क्रोध असतोच, फक्त तो सुप्तावस्थेत असतो. पण आता जेव्हा हा डाव जिंकला 1,00,000चा म्हटल्यानंतर त्याचा क्रोध उफाळून येतो आणि तो तलवार घेऊन उभा राहतो यांच्याशी युद्ध करायला. बलरामदादांच्या हातात काहीच नसतं आणि तो चाल करून येतो बलरामदादांच्यावरती. निशस्त्रावर जो चाल करून येतो त्याला काय म्हणतात, आतताई. आतताईन हा मूळ संस्कृत शब्द आहे आणि श्रीमद भागवतामध्ये या बऱ्याचशा आपण जे शब्द वापरतो त्यांच्या व्याख्या दिलेल्या आहे. आतताई कोणाला म्हणतात, अग्निदो गरदश्चैव शस्त्रपाणीर धनापह क्षेत्र दारहरश्चैव षडेते ह्यातताईनः. या 6 जणांना आतताई म्हटलं जातं. कोण, अग्निदो आगीत जाऊन मारण्याचा प्रयत्न करणारा, गरदो वीज देऊन मारण्याचा प्रयत्न करणारा, शस्त्रपाणी दोघांच्या हातात जर शस्त्र असेल तर त्याला युद्ध म्हटलं जातं. पण असा शस्त्रपाणी हा उल्लेख करायचा त्याच्यामागचं कारण असं की निशस्त्राच्या अंगावर शस्त्र घेऊन धावून जाणारा, आत्ता जसा रुक्मी आलेला असतो बलरामांच्या अंगावर, आतताई. धनापहा दुसऱ्याच्या धनाचं अपहरण करणारा, क्षेत्र दुसऱ्याच्या जमिनीचं अपहरण करणारा. बघा म्हणजे आपल्याकडे मोठे मोठे जे रोगी आहेत हे सगळे आतताई आहेत बरं का. उगीच रोग असे लागत नाही. लोकांच्या जमिनीचं अपहरण केलं की रोग लागतात. ते पिच्छा सगळेजण वर्ण मालक बघत असतात मोठे आपले. आणि क्षेत्र दारहरश्चैव दुसऱ्याच्या पत्नीचं अपहरण करण्याचा प्रयत्न करणारा. या 6 जणांना बरं का काय म्हणण्यात येतं, आतताई म्हणण्यात येतं. आणि हे कौरव जे आहेत हे कौरव या 6च्या 6 बाबतीमध्ये पांडवांचे आतताई असतात, कारण त्यांनी सर्वच्या सर्व दुष्कृत्य पांडवांच्या बाबतीमध्ये आचरलेली असतात. असो, हा फक्त संदर्भ दिला. आता तो अंगावर धावून येतोय हातात शस्त्र घेऊन म्हटल्यानंतर आपल्या बलरामदादांच्याकडे इकडे काही नसतं हातात शस्त्र. ते इकडे बघतात तर त्या मांडवाला एक खांब लावलेला असतो याचा आपल्या रजत म्हणजे चांदीचा. हा तो खांबच उपटतात आणि घालतात त्याच्या डोक्यात.
एवढा प्रचंड महावीर रुक्मी काय की ज्यांनी भगवान शंकरांच्याकडनं वरदान प्राप्त करून घेतलेलं असतं की तो कोणाचाही पराभव करू शकेल. बलराम दादांच्या एका खांबाच्या तडाख्यात डोकं फुटतं त्याचं खलास झालं. मग ते आणि बलराम दादा तिथे थांबत नाही, ते राजे सगळे असत्य बोललेले असतात, ते पळायला लागतात तिथं. बलराम दादा ते सगळ्यांना अडवतात आणि सगळ्यांच्या तोंडावरती एक एक बलराम दादांचा ठोसावर का एक एक ठोसा ठेवून देतात. हो सगळ्यांचे दात पडतात. हो बोलका झालेले सगळे राजे तसे पळत सुटतात, त्यांना अद्दल घडवतात चांगले बलराम दादा. आणि मग तेवढ्यात भगवान श्रीकृष्ण येतात तिथे. मग ते त्या रुक्मीचं यथासांग अग्नी क्रिया कर्म सगळं करतात, काय अग्नी देतात त्याला, क्षमा करा रुक्मीला. आणि त्याचा मुलगा जो असतो रुक्मध्वज, ज्याच्या मुलीच्या विवाहासाठी सगळेजण इथे आलेले असतात, त्याला राज्याभिषेक करतात. आणि मग त्याची मुलगी जी असते पद्माक्षी आणि अनिरुद्ध यांचा विवाह संपन्न होतो आणि ते परत जातात. नंतर एकदा काय झालेलं असतं, कौरवांचा ज्येष्ठ कौरव म्हणजे दुर्योधन, त्याच्या मुलीचं लग्न असतं आणि त्यांनी राजांना बोलवलेलं असतं, क्षत्रियांना सगळ्यांना. आणि स्वयंवर रचलेलं असतं, विवाह स्वयंवर असतं तिचं. तिच्या इच्छेला तिला जो आवडेल त्या राजाशी ती विवाह करणार, राजा राजपुत्र जे आले असतील. भगवान श्रीकृष्ण आणि जांबुवंती यांचा मुलगा असतो सांब, तो जातो तिकडे बरं का. आणि त्यांच्या जिथे हे हा सोहळा आयोजित केलेला असतो तिथे सांब आतमध्ये जातो. आणि दुर्योधनाची मुलगी जी असते रूपवती सुंदरी, ती येते तिथे आणि हातामध्ये माळ घेऊन ती स्वयंवरासाठी पुढे चाललेली असते. आणि दुर्योधन तिला माहिती सांगत असतो, ही व्यक्ती कोण आहे, ती व्यक्ती कोण आहे, हा कुठल्या देशाचा राजा, कुठला राजकुमार. तो साम म्हणतो आता ही कोणाला माळ घालेल माहिती नाही, सांबाला आवडलेली असते ती. साम धावत जाऊन तिला घेऊन टाकतो कडेवर आणि भूम ठोकतो आणि जाऊन बसतो आपल्या रथावर आणि निघतो. तो दुर्योधन आणि घालते बाकीचे सगळे 100 कौरव आणि इतर राजे पाठलाग करायला लागतात त्याचे. हे थांब, हा म्हणे गवळ्या, तुमच्याकडे म्हणे ही सवयच आहे, चांगली स्त्री दिसली की तिला रथावर टाकून पळवायची. तो कृष्णही तसाच, काय त्याने तू आज काही तुला सोडत नाही, थांब बरं का. ते ऐकल्यानंतर साम थांबतो आणि वळतो मागे आणि काढतो की धनुष्यबाण, जे सपासप बाण आणि सुरुवात करतो शरसंधान. प्रेतांचा खच पडतो. पण मग ते सगळे कौरव त्याला सर्व बाजूनी घेरतात आणि एकाच वेळी अस्त्रशस्त्रांचा प्रयोग केल्यामुळे त्याच्या अंगात एवढे बाण घुसतात आणि तो जखमी होतो. म्हटल्यानंतर पाश टाकून दुर्योधन त्याला पकडतो आणि घरी येऊन मुलीला आपल्याचकडे ठेवतो आणि त्याला कारागृहात बांधून ठेवतो खांबाला एका. माझी मुलगी घेऊन पळतोस काय. दुर्योधन महापराक्रमी असतो, दुर्जन असला तरी महापराक्रमी असतो. भीमाच्या बरोबर शेवटी तो युद्ध करतो बरं का फार, आणि भीमाला अनावर असतो तो गदायुद्धामध्ये, एवढा पराक्रमी असतो. आणि इकडे काय होतं, नारद मुनी जातात भगवान श्रीकृष्णांच्याकडे, बारके नारायण नारायण या म्हणे महाराज. नारद मुनी, देवर्षी नारद या भगवान श्रीकृष्ण त्यांचंही अल्पपूजन करतात, त्यांना बसायला आसन देतात. म्हणे कसं काय येणं केलं सांगा की. म्हणजे साम कुठे आहे म्हणे, तुझा साम कुठे आहे, तू काय दिसत नाही, मग असेल कुठे इथे. अहो कसला म्हणे, त्या दुर्योधनाने त्याला बंदीखान्यात डांबून ठेवलं आहे. हा काय सगळं काय झालं ते सांगतात. अरेच्या भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अरेच्या निघालंच पाहिजे आता, सगळ्या कौरवांची युद्ध करून त्याला सोडवलं पाहिजे. थोड्या प्रद्युम्न म्हणतो, हो म्हणे काय तू बाबा काय काय लहान आळीला उचलायला काय म्हणे, गरुड जातो काय, मी जातो थांबा काय म्हणून. तो तेवढ्यात बलराम दादा म्हणतात, थांबा तुम्ही कोणी जाऊ नका, मी जातो, तो माझा ऐकेल. आणि बलराम दादा दुर्योधना कौरवांना भेटायला जातात आणि हस्तिनापूरमध्ये एका उपवनात उतरतात आणि त्याला निरोप पाठवतात. मग दुर्योधन आणि इतर कौरव त्याला भेटायला येतात आणि हा सांगतो, अरे तुम्ही काय म्हणे सांबाने आमच्याकडे जर का तुमची मुलगी आली सून म्हणून तर काय वाईट आहे, आमच्याकडे काय कमी आहे हां वगैरे. तो सांगतो, समजावायचा प्रयत्न करतो, पण हे नाही दुर्योधन आणि नाही शक्यच नाही म्हणे, तुम्हाला सगळ्यांना सवय आहेत म्हणे, तुझी एकट्याचं लग्न ते व्यवस्थित झालं रेवतीशी, पण बाकी सगळ्यांना म्हणे भगवान श्रीकृष्ण तुम्ही म्हणता ना त्या कृष्णापासून सगळ्यांना म्हणे जुनी खोड आहे, काय सुंदर स्त्री दिसली की रथात टाकून पळवायची आणि लग्न करायचं. रुक्मिणीला तसंच वरलं. तो म्हणतो याई जास्त बोलायचं नाही, कृष्णाबद्दल तर तुम्ही बोलूच नका. बलराम दादा म्हणतात, तुम्ही बऱ्या बोलानी त्याला आणून देता की नाही सांबाला आणि तिचं लग्न करून बोला. नाही देत म्हणतो, काय करतोस म्हणे, तुमची काय रे म्हणे, दादा तुम्ही तर सोडून द्या म्हणे, आम्ही ती द्वारकासुद्धा आता ह्याच्यात बुडवतो म्हणे समुद्रात, गंमतच बघा तुम्ही. त्याला बढ्या मारायचा फार शौक असतो बरं का दुर्योधनाला. बलराम दादा असे संतापतात, अरे वा
द्वारका बुडवतोस? त्याच्या आधी म्हणे मी तुझं हस्तिनापूर बुडवतो. असं म्हणून काय करतात, खांद्यावर त्यांचं शस्त्र असतं नांगर, आणि दुसरं मुसळ, ही त्यांची शस्त्र असतात. अरे ते नांगर असतात ते याच्यामध्ये हस्तिनापूरच्या मधोमध असा जोरात मारतात, एक दणका, हस्तिनापूर हादरतो आणि ते उडायला लागतात समुद्राच्या दिशेने. बलराम दादा म्हणजे साक्षात शेष असतात हो. अरे यांचे डोळेच पांढरे होतात सगळ्यांचे. मग तो दुर्योधन म्हणतो, तो एकदम ह्यांच्यात आश्रयाला जातो. कोण? गांगे देवव्रत उर्फ भीष्माचार्य द्रोणाचार्य असतात तिथे. तो म्हणे अहो काय अनर्थ केला म्हणे त्या बलरामाने येते. मग भीष्माचार्य येतात सांगायला, म्हणे तू आधी म्हणे मला कोणाशीच बोलायचं नाही तुमच्या कौरवांच्या पैकी, आधी मला म्हणे सांबाला आणि तुमची मुलगी ते आणून द्या, नाही तर म्हणे मी तुमची सगळी नगरी समुद्रात बुडवीन आधी. तुमचा तो दुर्योधन मूर्ख तो म्हणतो की म्हणे तुमची द्वारका नगरी समुद्रात बुडवीन, त्याच्या आधी मी म्हणे तुमचं हस्तिनापूर बुडवतो समुद्रात. एवढा संतापलेले असतात ते. कौरव म्हणतात तुम्ही आमची नगरी बुडवली तर तुमचं सांबही बुडेल की काय? मग काय करा? साम नाही बुडत म्हणतो. समुद्र परत आणून देईल अपांपती. समुद्राची सागराची ही हिंमत नाही की भगवान श्रीकृष्णांच्या पुत्राला तो बुडवून जलसमाधी देईल. सांदीपनींच्या मुलाला दिली होती. भगवान श्रीकृष्ण म्हणे तुम्ही त्या घेऊन आला, कृष्ण त्यांना परत घेऊन आला. काय त्या वरुणाने पळवलं होतं ह्याला आपल्या नंदाला बरं का. हा जो गोकुळी नंद असतो ना, यशोदानंद त्यांच्यातला, त्या नंदाला वरुण एकदा पळवून घेऊन गेलेला असतो, त्याला पण सोडवलं, कालियामर्दन केलं. काय एक त्या शक्तिवनामध्ये गेलं होतं तेव्हा त्या एका असुराने म्हणे यांना गिळायला सुरुवात केली होती नंदाला, तेव्हा त्याला वाचवलं. अरे म्हणे आमच्या मुलांना काही होत नाही रे म्हणे, या त्रैलोक्यात कुठली शक्ती नाही आमच्या मुलांना काही अपाय करणार आहे. आणि आता बऱ्या बोलाने तो केलंच तर ठीक आहे, नाही तर मी म्हणे आता गेली तुमची हस्तिनापूर बुडवलं. नाही 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 नाही. शेवटी ते भीष्माचार्य द्रोणाचार्य आणि कौरव सगळे त्यांना शरण जातात. तुम्ही असं काही करू नका, चल म्हणे आधी सांबाला घेऊन ये तुझी मुलगी, चल त्यांचा विवाह, रीतसर विवाह लावून घेऊन जातात. हां बर. आता इथे भगवान श्रीकृष्णांचे 2 पुत्र आणि पौत्र यांची आणि नारद मुनी यांच्या सगळ्यांच्या विवाह कथा आपण यावेळी श्रवण केल्या. आता आज आपण इथे थांबू. आता उद्या योग आहे तो रुक्मिणी विवाह, म्हणजे रुक्मिणी हरण. क्षमा करा, रुक्मिणी हरण नाही, सुभद्रा हरण. काय अर्जुन आहे तो भगवान श्रीकृष्णांना जाऊन भेटेल, तिथे फार मोठ्या लीला होणार आहेत बरं का. आता ते सर्व आपण उद्या श्रवण करू. तोपर्यंत आपण मला आज्ञा द्या. राम कृष्ण.